अजून एक काढ. माका वाटतं नाही होतं तुटतलो. हां काढ. ओके. नमस्कार मित्रमंडळी, चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सरसे स्वागत. आणि आज मी तुमका दाखवणार असे कोंबडी वडी आम्ही बनवणार असो. तर आता मी मटणाची फोडणी मारते. तर तुमका मी आता दाखवते कशी काय फोडणी वगैरे मारणार असे ती. तर तयारी वगैरे करून ठेवले, खबरा वगैरे भाजलो आहे आणि आता फक्त फोडणी द्यायची बाकी राहिली आहे. तर चला तरी मग तुम्हाला दाखवते कशी काय तयारी केली तुम्ही तुम्हाला दाखवते. तर मंडळी तुम्ही आता बघू शकतास, आता मी तयारी चालू केलं आहे, म्हणजे तयारी करून ठेवलेली आहे. तशी बघू शकतास असा मटण. तर आम्ही आता आणलो, जास्त आणलं नाही कारण मटण काम का दोघांका भरपूर लागणार नाही. त्याच्यामुळे ह्या काय 100-150 रुपयाचा मटण असा. आणि ह्या आता वाटप काढून ठेवलं आहे, बघू शकतास. ह्यो कांदो वगैरे फोडणे का. तर आपला काय मटण का एवढा नॉर्मल असतला, पण भारी बनवतलो, म्हणजे टेस्ट वगैरे एकदम मस्तपैकी. पेस्ट वगैरे आता ही बनवून ठेवलेली आहे, त्या पेस्टला लावून ठेवलेलं आहे. तर आता फोडणी मारून घेतो आहे आणि तुम्हाला दाखवतो आहे कसं काय मटण होतात. आणि त्यानंतर मग वडे वगैरे बनवून सुरुवात करतलो. तर आता जरा पाऊस कमी झाला बघा, आता पाऊस दिसला नाही. तर चला तर मग आता फोडणी देऊक सुरुवात करूया आणि तुमका आता दाखवते फोडणी वगैरे कशी मारतो ती. तर मंडळी आता बघू शकतात कांदो वगैरे फोडणी मारलं आहे बघा. आणि आता हे बघा तो कांदो फ्राय करून घेतो आहे. तर कांदोला जास्त लाल होऊन द्यायचं नाही. तर आता कांदो फ्राय करून घेतलं आहे मी. आणि आज मी एकटनच बनवतो आहे. तर बघू शकतात कांदो आता बऱ्यापैकी जरा लाल जाय तिलो, जास्त लाल करायचं नाही, आता तो पूर्ण करपण जातं साप. आता आपलो गावठी मालवणी मसालो असा तो मी मारते. त्याशिवाय बघू शकतास हो आम्ही मच्छी वगैरे वापरतो आणि हो नॉर्मला. तर दोन्ही पण मिक्स सुवादे टाकणार आहे मी. तर हो थोडं मसाला टाकतोय. तर हो थोडं टाकलंय. आणि हो असा आपलं भाजको मसालो मालवणी, हो थोडं टाकायचो, काय एकदम टेस्ट भारी येते. तर हो बघू शकतास. आणि पाऊस बघू शकतास, बाहेर पुन्हा काळोख करूक लागलो. हो बघा काळोख केल्याने पावसात. आता ह्या असा ढवळायचा आणि कोथिंबीर सुद्धा कापली त्याची शेवटाक नंतर मा टाकतो लेवरती. तर ह्या असा फ्राय करून घ्यायचा. आता मस्तपैकी फ्राय केला आणि हो आपलं मालवणी मसाला त्याच्यामुळे बघू शकतास लाल खडक दिसता मस्तपैकी. तर आता मी टाकतोय ह्या चिकन, ज्या सुट्टी केलेलं आहे आणि बारीक केलेलं आहे, ह्या टाकलं आहे. ह्या मसाल्यात पूर्ण फ्राय करून घ्यायचा. तर मंडळी एका हातीत मोबाईल धरले आणि एका हातीत चालू आहे फ्राय करू, त्याच्यामुळे फ्राय व्यवस्थित करून गावणार नाही. तर तुमका आता फ्राय केल्यानंतर दाखवते जरा, आणि नंतर जरा व्याज हे शिजत ठेवतोय. तर चला तर मग तुमका पुढे दाखवते आता पुढची प्रोसेस काय आहे. अजून वाटप वगैरे टाकूचा, तर तुमका वाटप दाखवले तर ह्यानंतर टाकूचा. तर आता मी फ्राय करून घेते पहिला. तर बघू शकताच तुम्ही माझ्यासमोर. आता मी फ्राय वगैरे करून झाल्यानंतर ना असा शिजत ठेवलं आहे. तर आता बघू शकताच बऱ्यापैकी आता शिजतेला आहे बघा. जरा पाणी जास्त झाल्यावर काय वाटतं, पण तरी पण जरा पुढे शिजावं म्हणून जरा पाणी ठेवलेलं आहे, पण ते आटवतेलं आहे. आणि आता आपण टाकूया वाटाप याच्यात. काय मागे ना झाड होताला घन, म्हणजे रस्सो होतो मस्तपैकी. तर ह्या असा ना जरा पाणी जरा आटवायचा, जेणेकरून हे फोडी वगैरे नाही शिजतले. तर आता ह्या मस्तपैकी जरा खड होऊन दे. आता मी टाकते वाटाप. हा बघू शकतास, हा वाटाप टाकलास ना काही मस्तपैकी रस्सो तयार होता आणि जाड होता. आता ह्या वाटाप ढवळत आहे, हा बघू शकतास. नंतर कोथिंबीर आणायची, शेवटाक नंतर वर टाकायची, काय अजून भारी. आता बघू शकता हे बघा थोडी शिजायची ठेवती. हा असा काहीच. तर आज मस्तपैकी रसो झालो आणि आम्ही 2 टायमाच करून ठेवतो, त्याच्यामुळे पाणी जास्त टाकतो. पण एवढं पण रसो पातळ नाही करणं, भांड करतो, म्हणजे जेणेकरून दोघांका 2 टाईम पुरता.
तर आता आपला ह्या असा मटणाचा रस्सा तयार झाला. तर आता फक्त आपल्या बनवचे असत वडे. तर तुमका आता पुढे दाखवते वडे वगैरे कसे काय तयार करणार असो, पीठ वगैरे मळणार असो आणि वडे वगैरे कसे काय काढतात होते. तर असेच कंटिन्यू राहा. तर तुमका दाखवते पुढे संपूर्ण मटणाचा रस्सा दाखवणार असेल नंतर आणि वडे दाखवते. तर असेच कंटिन्यू राहा. तर मंडळी आता आम्ही वडे बनवत घेतो. बघू शकतास हे आता पीठ मळता बघा. तर आता मगाशी आपण मटण वगैरे शिजवून घेतलं, सगळं काय झालेलं. तर आता आम्ही वडे बनवत घेतो गव्हाचा पिठा आणि आता मळता आणि चिक्को काढण्यासाठी ना मी आता तो डबो घेणार असे. जो आता डबो हा तर हेनी काढणार असे. तर तुमका मी दाखवतोय असे काय वडे काढणार असे ते. आणि पीठ हा बघा मळून घेतला ना आणि कागद नव्हतं म्हणून आता ही पत्रावळी आणलेली होती. ह्याच्यावर आम्ही आता काढू. तर चला तर मग असेच कंटिन्यू राहा. पुढे तुमका दाखवते कसे काय वडे आम्ही बनवतो ते आणि तळणार वगैरे असं होते कढईत. तर चला असेच कंटिन्यू राहा. तर मंडळी बघू शकतास आता थोडे वडे काढले. आता उरलेले ते सोडतोय. तर हे बघा त्याला आता टाकला पटापट सोडतोय. कसले फुगतात बघा. हे असे ना एकासाठी आता आमची जरा कढई जरा लहान झाली आहे. नंतर परत हेच तुम्ही करू. ह्यात जरा कमी ठेवायचं. आता ते साफ करपान जाऊ शकतो. आता हे बघू शकता मस्त फुगले बघा. भोका नाही मजा येते. हे शेवटचे आता बघू शकता 2 वडे आणि अगोदर काढले होते बघा. हे बघा आता सोडता बघा. हे तर मी लाटे ठेवले त्याच्यात टाईम गेलो. तर आता तुमका हे शेवटचे वडे आम्ही आता ते दाखवते. बघू शकता कसे परतता बघा आणि मस्त वेगळे असे फुगा होय. आमच्या कढई जरा लहान झाली त्याच्यामुळे सगळे रवणार नाही, पण बऱ्यापैकी कढईन साथ दिला ना. हे बघू शकता तितके झाले. थोडेच बनवलं लयतले 10-15 झाले असतले. आणि आता तुमका मी संपूर्ण डिश दाखवतले. सगळा झाला ना की मटणाची डिश दाखवते तुमका पुरी. भात वगैरे गेलो. तर आता मस्तपैकी वडे झाले तयार. तर आता तुमका थोड्या वेळानं डिश दाखवते पुरी. तर बघू शकतास हे कितके वडे काढल्यान बघा मस्तपैकी. तर आज जरा मस्त मजा येते जेव. तर चला तर मग तुमका आता मी डिश दाखवते तयार करते ती. तर मंडळी आता मस्तपैकी आम्ही वडे वगैरे बनवलो आणि मटणसुद्धा बनवून झाला. तर तुमका मी आता दाखवतो आहे असा काही बनवलो. सगळं मस्तपैकी झाला तयारी आणि आता जेवूक बसतो. तर चला तर मग तुमका दाखवते आता वडे वगैरे कसे झाले ते बघू शकतास. आता आम्ही जेवूक बसतो आणि तयारी केली आता जेवूक बसायची. तर आता तुमका थाळी दाखवते पहिली. तर हे बघू शकतास भात केलो. हे इकडे कांदा आणि टमॅटो कापलो. हे वडे आणि रस्सो बघू शकतास मटणाचा रस्सो. आणि मस्तपैकी सगळी आज तयारी झाली जेवणाची आणि आता जेवूक बसतो. तर तुमका संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केले मी तुमका की कसं काय आज मटण वगैरे केलं आणि वडे वगैरे बनवले होते. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ कॉमेंटसुद्धा करा आणि नक्कीच व्हिडिओ शेअरसुद्धा करा. तर मंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्कीच एक कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि तुमका थोडक्यात आणि जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला की आज आम्ही मटण आणि वडे कसे केले होते. व्हिडिओ नक्कीच लाईक करा, कमेंटसुद्धा करा आणि चॅनलवरती कोण नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.